डीबीटी मध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी आता धुळ्यातून आदिवासी विद्यार्थी हे मुंबईकडे रवाना होत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक विद्यार्थी हे मुंबईकडे पायी निघाले आहेत। डीबीटी मध्ये वाढ करावी, गेल्या अनेक दिवसांपासून महागाई वाढलेली आहे आणि या महागाईचा फटका विद्यार्थ्यांना होत आहे। वेगवेगळे साहित्य असतील, त्याचबरोबर स्टेशनरी असेल, पुस्तकं असतील, वह्या असतील, याच्यामध्ये वाढ झाल्याने आता जी डीबीटी दिली जाते शासनामार्फत, जी रक्कम दिली जाते ही रक्कम अपुरी आहे आणि तिच्यामध्ये वाढ व्हावी ही गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती आणि ही मागणी पूर्ण न होत असल्याने आता अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला पायी रवाना झालेले आहेत। आपण बघू शकतो की मुख्यमंत्री साहेबांनी या आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी या ठिकाणी या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत। प्रशासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांना लवकरच मागणी पूर्ण होईल अशी या ठिकाणी आश्वासन दिलं, मात्र विद्यार्थ्यांनी न ऐकता आता हे विद्यार्थी पायी आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आता निघाले आहेत। त्यामुळे आता शासन काय निर्णय घेतील याकडे आता संपूर्ण धुळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।